काही भागामध्ये पाणी लोकांच्या घरामध्ये शिरलं होतं, त्याची रात्री मी पाहणी केली। त्याचा संशोधन करण्याची गरज होती आणि त्या ठिकाणी पाणी कसं साचलं ते पाहिल्यानंतर या नाल्याच्या मधोमध ज्या पावसाळ्या अगोदर लोकांनी सोसायटीचे झाडं फांद्या तोडून नाल्यामध्ये टाकल्या, त्या नाल्यामध्ये टाकल्यामुळे त्या आता या मध्यस्थी फसलेल्या आहेत। त्यामुळे पाणी ज्या वेगाने पास व्हायला पाहिजे त्या वेगाने पास होत नसल्यामुळे पाणी थांबलेलं आहे आणि त्यामुळेच काल अनेक ठिकाणी पाणी साचलेलं होतं। मी ज्या पाहणी दरम्यान पावसाळ्या अगोदरच महापालिकेला सूचना दिली होती की मोठ्या प्रमाणात नाले साफसफाई जशा पाहिजे होते त्याचं गाळ काढलं पाहिजे ते काढलं नाही, त्यामुळे ही परिस्थिती येणार होती हे मला माहिती होतं। त्याचप्रमाणे हा जो नाला आहे, हा संतोषनगर लगत लोकरामचा जो नाला आहे, याची रुंदी वाढवावी। वारंवार मी पत्रव्यवहार आणि महापालिकेकडे मागणी केलेली आहे। जोपर्यंत याची रुंदी आणि याची हाईट जोपर्यंत वाढवणार नाही तोपर्यंत ही परिस्थिती अशी उद्भवत राहील। मी महापालिकेला आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपण ही परिस्थिती इथली जर बदलली तर येणाऱ्या काळामध्ये पाणी कोणाच्या घरामध्ये शिरणार नाही।